नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रेक्षण चिकित्सालय रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, आपण इथं बिना कल्टिवेशन शेती हे एक उपक्रम राबवला आहे। हे बेड आहे, हे कंपल्सरी बेड आहे। हे जे दिसतंय गेल्या वर्षीच्या तुरीचे धसकट आहेत, गेल्या वर्षीच्या तुरीचे धसकट आहेत। आणि याच्यामध्ये टोकन पद्धतीनं बेडवर दोन्ही साईडनं आपण सोयाबीनची टोकन पद्धतीने लागवण केली 4-4, 6-6 इंचावर। तर पहा सोयाबीन कसं आहे आणि तुरीचे पण तसं आपण याच्यामध्ये टाकले, एक बेड तुरीचं आणि एक बेड सोयाबीनचं। तर पहा तूर पण कशी आहे, एक नंबर। तुरीचं पण व्यवस्थापन खूप छान झालेलं आहे। तूर आणि सोयाबीन बिना कल्टिवेशन शेती, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं कल्टिवेशन केलेलं नाही आहे किंवा आंतरमशागत केलेली नाही आहे। हे प्रोग्राम आहे आपल्या थिटे साहेबांचा। एक नंबर व्यवस्थापन केलं साहेब, धन्यवाद। आता जसं जसं साहेब आता वाढेल ना सोयाबीन, तसं तसं याला वाव मिळेल, वाढाया सोयाबीनला फुलायला। आणि तुमचं बेडवर एक नंबर राहील हे। राम राम। फुटवायला सुरुवात झाली हळदीला। फुटवा महत्वाचा आहे। जेवढे फुटवे जास्त जेवढे फुटवे जास्त तेवढे कंद जास्त, जेवढे कंद जास्त तेवढे शेंगा जास्त, जेवढे शेंगा जास्त तेवढं वेट जास्त। आणि शेंगा जरी समजा वाढल्या तरी बी शेंगाचं वाळून ज्यावेळेस उत्पादन निघतं ते आपलं जास्त निघतं, म्हणजे टणक शेंग। न्यूट्रिशन मॅनेजमेंट व्यवस्थित असल्यामुळं आपल्याला एक म्हणजे थँक्यू मित्रांनो, धन्यवाद। विश यू ऑल द बेस्ट। आणि रासायनिक